स्वाभिमान महाराष्ट्र। नमस्कार, मी आज सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील उंडेगाव या गावाच्या शिवारामध्ये आहे, जे की सोलापूर बार्शी हायवेवरती पानगाव इथून जवळ आहे। या गावामध्ये मी अतुल सलगर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे। मी या ठिकाणी यामुळे आलेलो आहे की आपण बघताय बाजूलाच फॉरेस्टची जमीन दिसते, माळरान दिसतोय, अगदी खाली पाहिलं तर अगदी 2-4 बोटाची देखील जमीन नाही, त्याच्या खाली खडक आहे, अगदी मांजरा खडक आहे, खडकाळ जमीन आहे, तरी सुद्धा या ठिकाणची तूर पाहण्यासारखी आहे। या आसपासच्या 10, 15, 20 गावांमध्ये अतुल सलगर या शेतकऱ्यानं नाव केलेलं आहे। या शेतकऱ्याची शेती पाहायला या भागातले अनेक शेतकरी या ठिकाणी रोज ये जा करत असतात। अनेक शेतकरी येतात, त्यांच्याकडून तूर या पिकाविषयी माहिती घेतात, तुरीची माहिती घेतात, अंतर्मशागत कशी केली विचारतात, बियाणं कुठलं आहे म्हणून विचारतात आणि उत्पादन किती आलं हे विचारतात। कारण जे व्यक्ती या तुरीच्या प्लॉट पासून जातो त्या व्यक्तीला या तुरीची अधिक चौकशी केल्याशिवाय पुढे जाणं होत नाही। कारण आपण बघू शकतो अगदी माळरानाची जमीन आहे आणि या माळरानाच्या जमिनीवर देखील त्यांनी अगदी नंदनवन फुलवलेलं आहे। या जमिनीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये गाडीवर माल कधी गेला नाही असं ते सांगतात, परंतु आता सध्या ट्रॅक्टरनं कंटेनरनं भरून नेण्यासुद्धा एवढा माल या ठिकाणी निघत आहे असं ते बोलतात। मग त्यांनी ह्या तुरीचं उत्पादन एवढं चांगलं घेतलेलं आहे, त्यामुळे ते या भागामधले एक आदर्श शेतकरी असे ठरलेले आहेत। या भागातला कृषी विभाग असेल, या भागातले जे तज्ज्ञ शेतकरी आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांनी या माणसाशी संपर्क ठेवलेला आहे। संपर्क याच्यामुळे ठेवलेला आहे की ते सुद्धा एक कृषी पदवीधारक आहेत, कृषीचा त्यांना अभ्यास आहे। मग या जमिनीमध्ये कमी मेहनतीमध्ये, कमी खर्चामध्ये कुठलं उत्पादन घेता येईल, कोणतं पीक घेता येईल याचा अभ्यास त्यांनी काही दिवस केला आणि मागच्या 5-7 वर्षापासून त्यांनी आपली पारंपरिक पीक पद्धत बदललेली आहे आणि आपली पूर्वीची पीक पद्धत बदलून त्यांनी या ठिकाणी आता तुरीचं पीक घेतलेलं आहे। आपण जो बघू शकता की हा जिथपर्यंत आपल्याला दिसते ती त्यांचीच तूर आहे। मला वाटतं 8 ते 10 एकरावर या ठिकाणी तुरीची शेती त्यांनी केलेली आहे आणि हे तुरीचं पीक मागच्या 5-7 वर्षापासून ते घेत आहेत। तर आपण या तुरीची लागवड कधी केली, पेरणी कधी केली, त्याला उत्पादन काय आलं, त्याला फवारण्या कुठल्या घेतल्या होत्या, त्याचे ते मशागत कुठल्या पद्धतीने केली, ही सगळी प्रश्न, हे सगळी उत्तरं आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार अतुलजी। हा, नमस्कार। आजच्या या कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील न्यूज ऑन महाराष्ट्र या वाहिनीचे लाखो प्रेक्षक आणि शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी असतील, प्रगतशील शेतकरी असतील, शेती मित्र असतील, हे आपल्या या कृषी वार्ता या कार्यक्रमातल्या आपल्या शेतीविषयक बातम्या पाहत असतात आणि त्या बातम्यांमधले लाखो प्रेक्षक आज तुम्हाला पाहत आहेत। तर आम्ही तुम्हाला विचारतोय की या तुरीच्यासाठी आपण ही जी जमीन आहे, या जमिनीची अंतर्गत मशागत, या जमिनीची सुरुवातीची पेरणीपूर्वीची मशागत तुम्ही कशी केली, जमिनीची तयारी कशी केली होती पेरणीची तुम्ही? जमिनीची तयारी आपण आमच्या प्रेक्षकांसाठी आपण आपला अगोदर परिचय सांगा, तुमचं गाव नाव सांगा, पूर्ण माहिती द्या। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अतुल सलगर, मुक्काम उंडेगाव, पोस्ट पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। तर या जमिनीची सुरुवातीची मशागत कशी केली तुम्ही? त्याची नांगरणी केली का, काय कशा पद्धतीने पीक पेरणी केली? पीक पेरत असताना पर्यंत काय काय तुम्ही याच्यामध्ये कामं केलेली आहेत? नांगरणी तर जमिनीची करताच येते। का बरं, काय अडचण आहे नांगरणी करायला? खाली खडक आहे, खडक आहे, किती खोलीवरती खडक आहे, नांगराला अटकतो तो? 4-5 इंचावरच खडक आहे। आणि एवढ्या खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा एवढी चांगली तूर तुम्ही आणलेली आहे। मग पाळ्या किती घातल्या जमिनीला, कशा पद्धतीची तयारी केली ती पेरणीची आपण? पाळ्या आपण काय ट्रॅक्टरला घालतो ना, ट्रॅक्टर त्याच्या माध्यमातून आपण मशागत करून घेतो। मग आता हे कुठला वाण पेरलेला आहे आपण हा तुरीचा? आपला वाण 4-5 वर्षाखाली आपण निवड पद्धतीने काढीत आणलेला वाण आहे ना। निवड पद्धतीने म्हणजे जे काही तुमच्याकडे तूर होती त्या तुरीमधनं जी चांगली झाडं आली त्यातलं बियाणं आहे का हे? हा, तसंच की काय असतं, कुठल्याही कंपनीचं तुम्ही जर बियाणं घेतलं तर त्यात ही सगळी तूर तर शक्यतो माझ्या अंदाजे सरळच वाण आहे, कारण वारंवार पिकं वापरतो, काय संकरित वाण तुरीत शक्यतो नाही। आणि संकरित जर वाण असता तर एकदा आपण तुरीचं उत्पन्न घेतलं आणि ते डबल पेरला असता तर त्याला कुठं बोकारल्यासारखं होणं, अगर फुलच न लागलं, अगर लागली तर आतीच फुलं लागणं, न टिकणं, असा प्रकार या वाणात काय घडला नाही। मग असंच प्रत्येक कंपनीचं जरी वाण, कुठल्याही कंपनीचा वाण असला
तर त्यात जवळजवळ 4, 5, 6 प्रकारची वेगळ्या पद्धतीची झाडं आढळून येत असतात. मग आढळून आल्यावर काय झाडाची उंची जास्त होत असते, काय झाडाची उंची कमी होत असते, काय झाडांना फुट्यांची संख्या जास्त असते फांद्याची, काय झाडांना फांद्याची संख्या जास्त तर काय झाडांना फांद्याची संख्या कमी असते. काय झाडं लहान जरी असली तर त्याला शेंगाचं प्रमाण जास्त असतं. अगर मर लागून अशी काय तर त्यांच्याकडं क्षमता असते जास्त पाण्यात सुद्धा. जर समजा जास्त पाऊस काळ झाला आणि जमिनीला वापसा जर झाला नाही तर त्या टायमाला ती उधळण्याचं प्रमाण जास्त असतं. आता ह्या वर्षी एवढा पाऊस काळ होऊन सुद्धा माझ्या तुरीत उधळण्याचं प्रमाण हो यामध्ये एकही झाड मला कुठेही उधळलेलं तर ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केलेली नाही. अगर कुठलं बुरशीनाशक म्हणजे जमिनीतून ड्रीप बी आपण पाऊस उघडल्यावर आता सोडल्या म्हणजे आता हाताळलेलं वड पडून. एकतर चिबडाचं रान आहे आपलं ही, आणि चिबडाचं रान असून बी पाऊस उघडल्यावर बी आपल्याला माणसाच्या अडचणीमुळे ड्रीप हाताळता आलं नाही. जवळजवळ आपला 9 ते 10 एकराचा प्लॉट आहे. ह्यातल्या 6 एकराच्या आसपास आपण ड्रीप हाताळलेलं, ती बी उशिरा. ज्यावेळेस फुलं तुरीची गळी त्या टायमाला म्हणजे बरेचसे 10-20% तरी फुलं गळी. तर अतुल जी तुम्ही असं सांगा की सुरुवातीला किती बियाणं लागलं याला आता तुम्हाला पेरणीसाठी? एकरी 1.5 ते 2 किलो. 1.5 ते 2 किलो. आणि किती अंतरावरती आपल्याकडे मोठा बी ट्रॅक्टर आहे ना अर्जुन महिंद्रा. मग त्या मोठ्या ट्रॅक्टरला काय असतं की 5 दाती पेरणी यंत्र असतं आणि छोट्या ट्रॅक्टरला असतं 4 दाती पेरणी यंत्र. पेरणी यंत्राच्या दोन्ही फणाच्या मधलं अंतर ही 18 इंच असतं. मग 4 दाती पेरणी यंत्राच्या फणाचं 18 इंच अंतर म्हणलं तर किती झालं? 4 दातीचा बी सोडून दे, आपल्याला 5 दाती पेरणी यंत्राने. आपण कुठल्या यंत्राने पेरले आता? ट्रॅक्टरच्या मोठ्या ट्रॅक्टरने. मग हा किती फुटावर घेतलंय आता? हे 6 फूट अंतर दोन्ही. 6 फूट घेतलं आणि जोडवळ पद्धत केली. हा जोडवळ पट्ट्याच्या मधलं अंतर 6 फूट आणि जोडवळीच्या मधलं अंतर 18 इंच. मग पेरणीच्या नंतर आता ही कुठल्या महिन्यात पेरणी केली होती आपण? ही पेरणी जून एंडिंगला केली. जून एंडिंग मध्ये उशिरा झाला. मग पेरणीच्या नंतर जी पहिली खुरपणी असेल किंवा पहिली जी कोळपणी असेल ती किती दिवसांनी केली आपण याची? पहिली पाऊस न उघडल्यामुळे आपल्याला कोळपणी करताच आली नाही. आपल्याला कोळपणी न करता आल्यामुळे आपण शाकेत नावाचं तणनाशक यात फवारलं. शाकेत नावाचं तणनाशक फवारल्यावर आपल्याला कसं झालं की तणाची जास्त वाढ झाल्यामुळं तण काय जळलं नाही. तण फक्त जागेवर हाय स्थितीत राहील. वाढ झाली नाही. वाढ झाली नाही आणि वापसा झाल्यावर आपण ती खुरपून घेतलं. आणि मध्ये 6 फुटाचा पट्टा असल्यामुळे आपण रोटर मारतोय ट्रॅक्टरचा, बारक्या ट्रॅक्टरचा. आणि ते जे पट्टा आहे तो खुरपून घेतला. मधलं जोडवळीच्या मधलं 18 इंच जे अंतर आहे ते आपण खुरपून घेतलं. तर आतापर्यंत किती खुरपण्या कराव्या लागल्या मग तुम्हाला? काय नाही, एकच खुरपणी. एक खुरपणी केलेली. आणि त्या खुरपणीच्या नंतर याचा शेंडा वगैरे मारला का आपण? हा, ती मशागत एक राहिली की आपली. काय केलं आता ह्या 6 फुटाच्या पट्ट्यातून आपण जर रोटर मारित असाल, 6 फुटाच्या रोटर पट्ट्यात आपल्या ट्रॅक्टरची रुंदी 3.5 फुटाच आहे जिओची. आपण काय करतो, रोटरच्या मागे लोखंडी पाईप बांधतो आपल्या बोरचा. 10 फुटाचा पाईप असतो ना. मग 10 फुटाचा पाईप बांधल्यानंतर काय करायचं, 10 फुटाचा पाईप रोटरला वरी बांधायचा. तिकडे एक डुबा 18 इंचाचा, इकडे एक डुबा 18 इंचाचा. मधला 6 फुटाचा पट्टा रोटर ट्रॅक्टर जाते. ही मधल्याचं तर काही टेन्शन राहत नाही. आणि त्या 18 इंचाच्या जोडवळीतनं डुबं घेऊन 2 माणसं चालू शकते. म्हणजे जवळजवळ सगळीच मशागत ट्रॅक्टरनं आपण ह्याची करतो. रोटर बरोबर डुबं चालवायचं. तर पेरणी सोबत कुठलं खत दिलं होतं तुम्ही? पेरणी सोबत खताचं शॉर्टेज असल्यामुळे मला 1840 खतावर माशी जास्त बघते. 1840 खताचा रिझल्ट चांगला आहे. ते एकरी काय वापरलं ते खत? 12-32-16 वापरलं. 1840 आपल्याला भेटलंच नाही. 12-32-16 वापरलं. किती वापरलं एकरी प्रमाणे? एकरी कारण की आता 5 दाती पेरणी अंतराला 2च पण आपण चालवणार आहे. एकाल्या बाजूचं 1 नंबरचा आहे आणि 5 नंबरचा आहे. मग त्यामुळे खत किती जर आपण सोडायचं म्हणलं तरी एकरी अर्धा ठिक्याच्या 25 किलोच्या पुढे खत पडतच नाही. आपल्याला फक्त या 9 ते 10 एकराच्या प्लॉट मध्ये 4 ठिकी खत पडलं. म्हणजे एकरी तुम्ही फक्त 25 किलो खत पेरले? 25 किलोच खत पडलं. आणि बियाणाला काय बीज प्रक्रिया केली होती? बीज प्रक्रिया नाही, अगदी जशाच तसं पेरणी केलेली. सगळी उगवण क्षमता चांगली दिसून आली तुम्हाला. त्यानंतर अर्धा फक्त 25 किलो खत तुम्ही या ठिकाणी 12-32-16 हे दिलेलं आहे. मग नंतरच्या काळातलं जे काही शेंडा मारलाय आपण, तो कधी मारला? शेंडा मारला म्हणजे किती दिवसाची तूर झालेली होती त्यावेळी? पहिले महिने 6 महिन्यात बायांना खुरपायला सांगितल्यावर शेंडा मारी चला एकदा. जेव्हा पहिली खुरपणी चालू होती त्यावेळी खुरपत असतानाच शेंडा मारला? एकदाच मारला. तरी सुद्धा आपण बघू शकतोय की एकदा शेंडा मारला यांनी. एकदा शेंडा मारलेला असताना सुद्धा या ठिकाणी प्रत्येक झाडाला किमान 150 फुटवे आलेले आहेत. 150 फांद्या आहेत. कमीत कमी 100 फांद्या आहेत. जास्तीत जास्त 170 पर्यंत आहेत. 150-125 तर मिनिमम ॲव्हरेजली आपण बघितलं तरी ते फांद्या आपल्याला दिसत आहेत. आणि एका फांदीला 25, 30, 40 अशा 50 शेंगा लागलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणचं ॲव्हरेजली उत्पादन जर आपण काढलं
तर काय तुम्हाला किती वाटतं उत्पादन येणार मला वाटतं ह्या वर्षी पावसानं त्रास दिल्यामुळे तरी बी 14-15-14-17 क्विंटल पर्यंत विक्री जाईल उत्पादन येईल? कारण 17.5 क्विंटल मी विक्री काढलेलं होतं. अच्छा. पहिले तुम्ही आता या जमिनीला जेव्हा शेंडा मारला पिकाला, त्या शेंडा मारल्याच्या नंतर जी पुन्हाची जी काही मशागत केली असेल ती पुन्हा काय मशागत केली आणखी या पिकामध्ये? काय नाही मशागत, डायरेक्ट रोटर 2-3 वेळेस मी फिरवलाय. 2-3 वेळा रोटर फिरवला आणि पाणी देण्यासाठी ठिबक लावलेला आहे. या भागामध्ये मी असं ऐकलंय की बाजूलाच फॉरेस्ट असल्यामुळं बऱ्याचदा इथं बिबट्या पण येतो, बऱ्याचदा बिबट्याची दहशत आहे या भागामध्ये, म्हणून या ठिकाणी कुणी फिरकत नाही. मजूर लावला तर मजूरही येत नाही आपल्या शेताकडे, म्हणून तुम्ही ठिबकच्या साह्याने शेती करताय. खरी अडचण म्हणजे मी भुसार पिकाकडे वळायचं खरं कारण मी भाजीपाला अगोदर भाजीपाला घेत होता 4-5 एकराचं प्लॉट करीत वांग्याचं ती. अच्छा. हा. ते काय व्हायला मार्केटची अनिश्चितता, कधी भाव काय मिळेल सांगता येत नाही. शेतकऱ्याची अशी मानसिकता की बाबा आज समजा वांगी 100 रुपये किलो आहे ती 70 रुपये किलो आहे. प्रत्येक शेतकरी उठतो की ती वांग्याची लावतो, ज्या पिकाचा भाव जास्त आहे तेच करतो. ज्या वेळेस काय होत असतं की रोपाची लागण ही मार्केट जोरात असतानाच लोक करते पिकाची भाजीपाल्याची, आणि ती शेतकऱ्याची अशी नाराजी होती की त्याचा भाजीपाला पिकलेला शेतातला मार्केटलाच असतो त्या टायमाला त्याचं ढीकच्या ढीक होतून आलेली असते. जेव्हा आपलं पीक काढणीला आलेलं असतं तेव्हा आपल्याला भाव काय मिळतो? राम भरोसे कामा. राम भरोसे. मात्र हे तुरीचं पीक जे तुम्ही निवडलेलं आहे यामध्ये जास्त चढ उतार येत नाही, आणि येणाऱ्या काळात सुद्धा तो तूर काढल्या काही कमी होईल, मात्र नंतरच्या काळात आणखी तो 10च्या पुढेही जाऊ शकतो असंच अंदाज आहे. तर त्यानंतर तुम्ही मग हे झाडाला मर लागू नये म्हणून काय केलं तुम्ही? काय नाही, माझं म्हणणं होतं ट्रायकोडर आपलं ड्रिंचिंग वगैरे काही करायची आवश्यकता भासली ड्रिप मधनं सोडायचा विचार होता, पण सोडायची बारी बी आली नाही, सोडलं बी नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही ड्रिंचिंग केलेली नाही, काही सुद्धा मर लागू नये म्हणून त्याला कुठले फवारणी केलेली नाही. तरी आपण बघू शकता की या प्लॉट मधलं एकही झाड 1% नाही, एकही झाड उबळलेलं नाही. 1%च काय, एकही झाड आतापर्यंत दिसलेलं नाही याच्यामध्ये. याचा अर्थ यावर्षीचं हवामान देखील पोषक असावं, यावर्षी पडलेला पाऊस देखील जास्त पडला, जायला पाहिजे होती झाड पण ही पण तरी गेलेली नाही. हे आपलं नशीब मोठं म्हणायचं आणि पीक बी चांगलं म्हणायचं. तुम्हाला या तुरीच्या अधिक उत्पादनाचा एक मंत्र सापडलेला आहे, एक तंत्र सापडलेलं आहे, म्हणून तुम्ही प्रत्येक वर्षी तुरीचं पीक घेत आहात. तुम्ही मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी असं 2-3 सलग 5-6 वर्षापासून हे पीक घेतात. आता या पिकावर समाधानी आहात तुम्ही? हा, समाधानी आहे. भविष्यात तुम्हाला याच्यात काही बदल करायची आवश्यकता पीक असल्यासारखं तुरीचं पीक आहे. आतापर्यंत तुम्हाला या प्रति एकर काय 17.5 क्विंटल पर्यंत मी ऍव्हरेज काढलंय. तुरीचं पीक काय असं फुकटचं पीक असल्यासारखं लय खर्च येत नाही, 5-10 हजार रुपये लय झाले त्याला. 17.5 क्विंटल पर्यंत तुम्ही उत्पादन घेतलेलं आहे, आणि 17.5 क्विंटलचा जर आपण ऍव्हरेजली विचार केला तर फार मोठं उत्पादन आहे. पण आपल्याला ह्या वेळेस 17.5 बनणार नाही, 14 ते 15च्या आसपास पडणार. नाही, 15 आलं, 10च्या पुढे पण गेलं, 10, 12, 15 जरी आलं तरी खूप शेती परवडते तुमच्या इतर पिकाच्या तुलनेमध्ये. मशागतीचा खर्च ह्याच्यावर अगदी नाममात्र आहे, त्यामुळे हे पीक तुम्हाला परवडणारच आहे. मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन कराल तुम्ही? माझं या ठिकाणी तर रोज शेतकरी पाहायला येतात, वेगवेगळ्या भागातून इथं तुम्हाला भेटतात येऊन लोक, त्यावेळी तुरीच्या बाबतीत माहिती विचारतात. काय सल्ला देता आपण? काय मी जे कळलंय, अगर मला जे अनुभव आले तेच मी सांगतो त्यांना. फुकटचं पीक असल्यासारखं पीक आहे, धोका काय नाही याला, आणि धोका काय नसल्यामुळे अडचणी शेतकरी जायचं बी काय कारण नाही ना. कसं भाजीपाल्याचं एक समजा तुम्ही 10,000 रुपये टाकलं त्यात, तर ती 10 बी निघत नाही, काय करायचं, काय करायचं, भरोसाच नाही त्याचा. आणि नाशिवंत असतो भाजीपाला हा. 2 दिवसानं विकल म्हटलं तर तो विकला जात नाही, तोपर्यंत तो खराब होऊन जातो, टाकून द्यावा लागतो. याचा भाव जर आज आपल्याला वाटलं बरोबर नाही, कमी आहे, तर आपण याला 2 महिन्यांनी विकू शकतो, 4 महिन्यांनी विकू शकतो, घरामध्ये याचं साठवण करून कधीही विकू शकतो. म्हणून त्यांनी हे पीक शोधलेलं आहे, या पिकाचा आपल्या शेतीसाठी निवड केलेली आहे, आणि निवड पद्धतीनं शोधलेलं बियाणं त्यांना अगदी नफा देऊन जात आहे. म्हणून अतुल सलगर यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहोत, आणि त्यांची ही शेती आपल्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आणि आपल्या शेतकरी मित्रांना याविषयी माहिती द्यावा असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही आज या त्यांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आणि काय सांगताय तुम्ही? आणखी एकच फवारणी आपण घेतली, फक्त एक फवारणी घेतली आहे. बघा, आपण बघू शकताय की फक्त एक फवारणी घेतली, मात्र यातली एकही शेंग कुठेही रोग झालेली नाही, झालेली नाही, किंवा कुठलाही रोग आलेला दिसत नाही आपल्याला. बघू शकता आपण की इथं एवढं चांगलं लुसलुशीत पीक आलेलं आहे, एवढ्या मोठ्या शेंगा आलेल्या आहेत.
मात्र शेतकऱ्याने आपल्याला सांगितलं की फक्त एक फवारणी घेतलेली आहे आणि यानंतर मला वाटत नाही आता काही फवारणीची आवश्यकता आहे म्हणून हे पीक अगदी काढणीला तयार होणार आहे. 15 ते 20 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण पीक काढणीला आलेलं असेल. आताही माल याचा बराचसा पिवळा पडत आहे, पाणी पिवळी पडत आहेत. पुढच्या 1-2 आठवड्यामध्ये तुरीची काढणी होणार आहे. फार कमी खर्चामध्ये. त्यांनी एकरी खर्च किती सांगितला तुम्ही? 8-10 हजार रुपयाचा एकरी खर्च सांगितलेला आहे. 10 एकरावर त्यांची तूर आहे आणि एवढ्या कमी मेहनतीमध्ये, एवढ्या कमी खर्चामध्ये दुसरं कुठलंही पीक नाही येणार असं त्यांचंही म्हणणं आहे. 8-10 खर्च म्हणजे मी काढणीसहित येतोय. हो, काढणीसहित इथपर्यंतचा खर्च नाही. या 8-10 हजारामध्ये तुरीची काढणी देखील होणार आहे. काढणी कशा पद्धतीने करताय आपण? हार्वेस्टरने करताय? हार्वेस्टरने होणार नाही. कसं होणार नाही कारण की हार्वेस्टरने जे फट वाकलेलं जमिनीला टाकलेलं आहे त्यामुळे हार्वेस्टरच्या पात्यात कट होऊन जाते ना. आता माणसाने काढणी करा. हा, माणसाने करताय. जर हाच प्रकार तुम्हाला हार्वेस्टरने जर करता आला, हार्वेस्टरने जर काढली तर आणखी पुन्हा त्यातला खर्च कमी होणार आहे तुमचा. काढणी कमी होणार आहे पण हार्वेस्टरने काढासारखी तूर नाही. हार्वेस्टरला वर उंच असलेली तूर काढता येईल. फांद्या आपण बघू शकतोय, जमिनीला भेटलेल्या फांद्या आहेत. एवढं तूर उंच होती, 5-5.5-6 फुटापर्यंत तूर उंच होती. मात्र या 8-10 दिवसात, 15 दिवसात या तुरीच्या या दाण्यामध्ये वजन भरलेलं आहे. त्यामुळे या तुरीनं या ठिकाणी उभा न राहता अगदी जमिनीची भेट घेण्याचा खाली प्रयत्न केलेला आहे. हे झाड जमिनीकडे झुकलेलं आहे आणि अक्षरशः या ठिकाणी रोज अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देतात. अनेक जण या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन घेतात. ते कृषी पदविकाधारक आहेत, त्यामुळे त्यांना शेतीविषयक चांगला अभ्यास आहे. म्हणून त्यांनी या पिकाची निवड केली आणि यातून ते लाखो रुपयाचा फायदा दरवर्षी मिळवत आहेत. म्हणून ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितात की बाबा हो, आपल्याला जर जमिनीमध्ये जास्त काही मेहनत करता येत नसेल, जास्त काही खर्च करायची तयारी नसेल आणि अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर तूर या पिकाचं आपण उत्पादन घेतलं पाहिजे असं त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर अतुलजी धन्यवाद तुमचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने. हे होते अतुल सलगर, ज्यांना आपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अगदी जवळच असलेल्या उंडेगाव या गावामध्ये आपण येऊन भेटलेलो आहोत. नंतर आणखी ही तूर जेव्हा काढलेली असेल तेव्हा उत्पादन काय आलं, किती उत्पादन आलं, यावर्षी नफा काय मिळाला, बाजारभाव काय मिळाला, याविषयी देखील आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि आपल्या शेतकरी बांधवांना यानंतरच्या भागामध्ये ते या तुरीच्या पिकाविषयी काय वार्षिक नफा मिळाला या जमिनीमधून ते या बाबतीत आपल्याला अधिक माहिती देतील. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.